किनाऱ्यावर परतलेल्या लाटमधल्या आजच्या भागात बघूया आपण ओळख. त्या रात्री देशमुखवाड्यात सगळं शांत होतं. पण त्या शांततेखाली तीन मनात वादळं उसळत होती. विजय प्रश्नांमध्ये हरवलेला होता आणि नैना भीतीमध्ये आणि रोहिणी प्रतीक्षेत. कारण तिला माहीत होतं सत्य आता दाराशी येऊन उभं होतं. पहाटे हलका पाऊस पडत होता. आकाश ढगांनी भरलं होतं. विजय बराच वेळ अंगणात उभा राहून पावसाकडे पाहत होता. त्याच्या मनात सतत एकच विचार फिरत होता. जर नैना मोनिका असेल तर? तो विचार वेडा होता. पण मन मात्र त्याला नाकारत नव्हतं. नैना मंदिरात दिवा लावत होती. तिचे हात थरथरत होते. कारण तिला जाणवत होतं आज काहीतरी घडणार आहे. तिने डोळे मिटून देवासमोर हात जोडले. एकदाच, फक्त एकदाच मला शक्ती दे. दुपारी रोहिणीने जुन्या कपाटातून काही सामान काढायला सुरुवात केली. विजय मदतीला आला. कपाटातून जुन्या आठवणी बाहेर पडत होत्या. गुरूंचे मेडल्स, जुने फोटो, पत्र. अचानक एक छोटी पेटी खाली पडली आणि त्यातून एक चांदीची पैंजण बाहेर आली. विजय काही क्षण ती पैंजण हातात धरून पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात वेदना उतरली. ही मोनिकाची? रोहिणी शांत झाली. कारण त्या पैंजणाचा हलका आवाज संपूर्ण घरात कधीकाळी घुमायचा. तेवढ्यात नैना मागून आली. तिची नजर त्या पैंजणावर पडली आणि तिचा श्वास अडकला. कारण ती पैंजण तिच्या आयुष्याचा भाग होती. नकळत तिच्या ओठांवर शब्द आले, ही तर मी. आणि ती अचानक थांबली. पण उशीर झाला होता. विजयने दचकून तिच्याकडे पाहिलं. तुम्ही? नैनाच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला. घरात एक विचित्र शांतता पसरली. विजय हळूहळू तिच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात धक्का होता आणि म्हणाला, तुम्ही आता काय म्हणालात? नैना मागे सरकली. तिच्या डोळ्यात भीती होती, अश्रू होते. रोहिणी शांतपणे उभी होती. कारण आता सत्य थांबणार नव्हतं. विजयीचा आवाज थरथरत होता. नैना, तुम्ही कोण आहात? नैनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने डोळे मिटले. खूप वेळ लपवलेलं सत्य अखेर होटांवर आलं. मी? तिचा आवाज तुटत होता. मी मोनिका आहे विजय. त्या शब्दांनी वेळ थांबली. विजय स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. बदललेला चेहरा, व्रण, तुटलेली स्त्री. पण ते डोळे तो कधीच विसरला नव्हता. त्याच्या हातातून पैंजण खाली पडली आणि म्हणाला, नाही. तो हलक्या आवाजात म्हणाला, हे शक्य नाही. मोनिका रडत म्हणाली, माहीत होतं तू तुटशील. विजयच्या डोळ्यात अश्रू आले. तो थरथरत विचारू लागला, मग तू गेलीस का? मला एकटं का सोडलंस? त्या प्रश्नात राग नव्हता, फक्त वेदना होती. खूप खोल वेदना. मोनिका जमिनीवर बसली. ती रडत म्हणाली, मी तुला धोका दिलाय विजय. विजय शांत उभा राहिला. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या हृदयावर जखम करत होता. आकाश, आकाश, तो माझ्या आयुष्यात आला. विजयने डोळे मिटले. पण ती पुढे म्हणाली, मी चुकले. पण त्या चुकीपेक्षा माझा अपराध मला जास्त जाळत राहिला. आणि तिचा आवाज तुटला. म्हणून ती स्वतःला शिक्षा दिली. रोहिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. घरात फक्त मोनिकाचं रडणं ऐकू येत होतं. ती विजयच्या पायावर डोके ठेवून म्हणाली, तुला हवं असेल तर मला सोडून दे. पण एकदा सांग की तू मला माफ केलंयस.
विजय काही क्षण काहीच बोलला नाही. बाहेर पाऊस वाढत होता. जणू आकाशही त्या वेदनेने रडत होते. मग तो हळूहळू खाली बसला. त्याने थरथरत्या हाताने मोनिकाचा चेहरा वर केला. त्या बदललेल्या चेहऱ्याकडे तो बराच वेळ पाहत राहिला आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो तुटक्या आवाजात म्हणाला, "तू चेहरा का बदललास वेडाबाई?" मोनिका जोरात रडू लागली. विजयने तिला मिठीत घेतलं घट्ट, जणू पुन्हा एकदा हरवलेलं आयुष्य त्याला परत मिळालं होतं. त्या क्षणी रोहिणीने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर अश्रूंमधून हलकंसं समाधान उमटलं. कारण प्रेम अखेर सत्यासमोर उभं राहिलं होतं आणि तरीही तुटलं नव्हतं. तर चला तर मग आता पुढच्या भागात बघूया आपण माफीचा किनारा. ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.